एकदम मार्केटसारखं किंवा मार्केटपेक्षाही टेस्टी बर्गर घरच्या घरी बनवायला खूप सोपं आहे. उगीचच आपण बाहेर खूप पैसे देऊन हे बर्गर खातो, पण हे घरी बनवायला खूप सोपं आहे आणि घरच्या घरी आपल्याला पाहिजे तसं हे बर्गर बनवता येतं. बर्गर बनवायला काहीच अवघड नाही आहे. फक्त टिक्की बनवावी लागते आणि ही जर जमली तर बर्गर घरच्या घरी बनवता येतं. तसेच हे बर्गर दिसायला जेवढं छान दिसतं ना, खायलाही तेवढंच मस्त लागतं आणि बनवायला तर सगळ्यात सोपं आहे. लगेच आपण रेसिपी पाहूया. तर बर्गरसाठीची टिक्की बनवण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली. कढई छान गरम झाली की आपल्याला यात तेल घालायचं आहे 1 पळी आणि टेबलस्पूनने 2 ते 3 टेबलस्पून. तेल गरम झालं की त्यात 1 चमचा अद्रक आणि लसूण बारीक ठेचून घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहे आणि हे थोडेसे तळले गेले की लगेच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे. आता ही टिक्की बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. कांदा असा थोडासा सोनेरी कलरचा झाला की आपल्याला थोडंसं गाजर कट करून घालायचं आहे. थोडीशी छोट्या आकाराची सिमला मिर्च कट करून घालायची आहे. तुम्ही यात मटर घालू शकता, बीन्स घालू शकता. तसेच भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता हे गाजर आणि सिमला मिर्च आपल्याला जास्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं नाही. थोडासा क्रंचनेस यात राहायला पाहिजे. गाजर आणि सिमला मिर्च परतली गेली की आपल्याला यात अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1/4 चमचा गरम मसाला घालते मी. मला जास्त गरम मसाला आवडत नाही. तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला देखील घेऊ शकता. आता 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले मी. हे असे किसून घालते. किसून घातल्यामुळे या मिश्रणाला टेक्स्चर छान येतं आणि मग टिक्की बनवताना बटाट्याचे मोठे मोठे तुकडे मध्ये मध्ये येत नाहीत आणि त्यामुळे मग टिक्कीला छान गोल आकार देता येतो. तीनही बटाटे मी असे किसून घातलेले आहेत. थोडंसं आता म्हणजे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता बटाट्याला थोडंसं मॉइश्चर असतं आणि त्यामुळे टिक्की कुरकुरीत होणार नाही. यासाठी आपल्याला 2 ते 3 चमचे पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर आपल्याला या मिश्रणात घालायची आहे. अगदी 1 ते 1.5 चमचा फक्त पावडर घालायची आहे, जास्त घालायची नाही, नाहीतर मग पोह्याचाच फ्लेवर येईल याला. आता ही पोह्याची पावडर यात व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला 1-2 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस छान एकजीव झाले आहे आणि हे मिश्रण मगाशीपेक्षा थोडंसं ड्राय झालं आहे. आता लगेच गॅस बंद करते मी. हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि इकडे तोवर लगेच आपल्याला टिक्कीला कोट करण्यासाठी कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी मी 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि 3 चमचे मैदा घेते आहे. यात आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आता याची पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट जास्त पातळ बनवायची नाही, आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची आहे, कारण यात टिक्की बुडवल्याच्या नंतर टिक्कीलाही व्यवस्थित कोट झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याला ब्रेड क्रम्ब व्यवस्थित लागला पाहिजे. यासाठी हे जर जास्त पातळ असेल तर हे व्यवस्थित कोट होणार नाही आणि त्याला ब्रेड क्रम्बही लागणार नाही. थिकनेस अशा प्रकारे ठेवायचा आहे. आता ही पेस्ट आपली तयार आहे. ब्रेड क्रम्ब देखील आपला तयार आहे. 3 ते 4 ब्रेड मिक्सरमध्ये असे थोडेसे फिरून घ्यायचे आहे. हे मी आता साईडला ठेवते. आता आपल्याला बर्गर सॉस बनवायचा आहे घरच्या घरीच. तर मायोनीज घ्यायचं आहे 1 ते 1.5 टेबलस्पून. शेजवान चटणी घ्यायची आहे 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा. तसेच टोमॅटो सॉस घ्यायचा आहे 1 चमचा आणि रेड चिली सॉस घ्यायचा आहे अर्धा चमचा. त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता हा आपला बर्गर सॉस तयार आहे. आता आपलं टिक्कीचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण टिक्की बनवून घेऊयात. पोह्याची पावडर घातल्यामुळे हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आणि हाताला अजिबात चिटकत नाही आहे. नुसतं बटाट्यापासून जर हे मिश्रण बनवलं तर हाताला हे चिटकतं. आता यातलं थोडं थोडं मिश्रण घेऊन आलू टिक्की बनवतो त्याप्रमाणे टिक्की बनवून घ्यायच्या आहेत. एवढ्या मिश्रणात आपल्या 4 टिक्की आरामात तयार होतात आणि लहान साईजच्या बनवलं तर 5 देखील होतात. अशा प्रकारे आपल्याला टिक्की बनवायची आहे. साईडने आणि आजूबाजूने याला असं प्लेन करून घ्यायचं आहे. तर टिक्की आपले रेडी आहे. माझ्याकडे 3च बर्गर बन आहेत त्यामुळे मी 3च टिक्की बनवून घेतल्या. आता ह्या टिक्की आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये कोट करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला काट्याचा चमचाचा वापर करायचा आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं मिश्रण असतं ते निथळून जातं आणि त्यानंतर ह्या ब्रेड क्रम्बमध्ये टाकून आपल्याला असं घोळवून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचं आहे. यामुळे टिक्की छान कुरकुरीत देखील होते आणि तेलात टाकल्याच्या नंतर फुटत देखील नाही. ब्रेड क्रम्ब थोडासा हाताने असा दाबून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे अजून एकदा कोट करून घेऊन त्यानंतर त्याला पुन्हा एकदा ब्रेड क्रम्ब लावून घेऊ शकता. ब्रेड क्रम्ब व्यवस्थित लागलेला आहे त्यामुळे याला मी परत कोट केलेलं नाही आहे. आता हे मी ताटात काढून घेते आणि राहिलेल्या या 2 टिक्की देखील अशाच प्रकारे व्यवस्थित कोट करून घेते.
आता ह्या टिक्की आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाले की टिक्की आपल्याला यात सोडायची आहे. आता टिक्की लगेच पलटवायची नाही आहे, थोडीशी तळू द्यायची आहे मध्यम फ्लेमवरती आणि थोडीशी तळले गेले की आपल्याला याची साईड चेंज करायची आहे. किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल. आता दोन्ही साईडने आपल्याला आलटवून पालटवून हे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरची होईस्तोवर तळून घ्यायची आहे. टिक्की आपली व्यवस्थित तळलेली आहे. हे मी काढून घेते. यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि आता राहिलेल्या टिक्की देखील आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे. टिक्की तळून झाले की आपल्याला आता बर्गरसाठी बर्गर बन थोडेसे भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी पॅनवर थोडंसं बटर किंवा तूप घालायचं आहे आणि हे बर्गर बन आता आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे सोनेरी कलरचे होईस्तोवर. असा याला थोडासा कलर आला आणि हे थोडेसे क्रिस्पी झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता हे बर्गर बन छान चमकण्यासाठी यावरती थोडंसं मी तेल लावून घेते असं वरच्या साईडने आणि लगेच हे बर्गर बन खाली काढून घेते. आता लगेच आपण बर्गर कसं बनवायचं हे पाहूयात. आता या खालच्या बर्गर बनवरती आपल्याला लॅटिस ठेवतात, पण इथे मी पत्ताकोबीचे पानं ठेवली आहे बर्गर छान दिसण्यासाठी. त्यावरती आपल्याला टिक्की ठेवायची आहे आणि टिक्कीवरती आता आपल्याला आवडेल ते सलाड ठेवायचं आहे. कांद्याच्या चकत्या ठेवल्या आहे मी, काकडीच्या चकत्या ठेवल्या आहे आणि टोमॅटोची अशी चकती ठेवली आहे. यावरती तुम्ही चीज स्लाइस देखील ठेवू शकता. आता आपल्याला या वरच्या बर्गर बनवरती पण बनवलेला बर्गर सॉस लावायचा आहे. आता बर्गर सॉस बनवायला जर तुमच्याकडे मायोनीज वगैरे नसेल तर तुम्ही फक्त टोमॅटो सॉस देखील लावून घेऊ शकता. बर्गर सॉस लावून झालं की हे बन आपल्याला यावरती ठेवायचं आहे आणि आता जी टूथपिकवाली काडी असते ना ती यात अशी खोचायची आहे. आता आपलं बर्गर रेडी आहे. किती सुरेख दिसतंय तुम्ही पाहू शकाल. कलरही खूप छान सुरेख आला आहे. घरी बर्गर बनवल्यामुळे आपल्याला पाहिजे तशी टिक्की बनवता येते. तसेच त्यातील सलाड देखील आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बर्गर बनवू शकता आणि खाऊ शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही बर्गरची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन. बाय बाय.